या सत्रात आपण फोटो इमिटिंग इफेक्ट आणि प्रकाशाची संवेदनशीलता म्हणजे लाईट सेन्सिटिव्हिटी तपासण्यासाठी LED आणि फोटो डायोडची टेस्ट कशी करावी हे शिकूया। या सत्राच्या शेवटपर्यंत तुम्ही डिजिटल मल्टीमीटर बद्दल जाणून घेण्यास सक्षम असाल, फोटो डायोडचे वर्णन करू शकाल आणि डिजिटल मल्टीमीटरचा वापर करून LED तपासण्याची प्रक्रिया समजावून सांगू शकाल। फोटो डायोडची टेस्ट करू शकाल, तसेच एकत्रितपणे LED आणि फोटो डायोडची टेस्ट सुद्धा करू शकाल। डिजिटल मल्टीमीटर बद्दल अधिक जाणून घेऊया। डिजिटल मल्टीमीटरचा वापर व्होल्टेज, करंट, कॅपॅसिटन्स, रेझिस्टन्स, डायोडच्या व्हॅल्यूज आणि इम्पेडन्स इत्यादी विविध इलेक्ट्रिकल कंटेंट गणना करण्यासाठी केला जातो। डिजिटल मल्टीमीटर हे टेक्निशियन आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर्सद्वारे वापरले जाणारे एक डायग्नोस्टिक टूल आहे आणि ते व्होल्टमीटर, ॲमीटर आणि ओहम मीटरची वैशिष्ट्ये एकत्र करतात। साधारणतः यामध्ये प्रोब, क्लॅम्प किंवा लीडचा समावेश असतो, जे इन्स्ट्रुमेंटमधील इनपुटमध्ये टाकले जातात आणि नंतर मोजमाप करण्यासाठी टेस्ट अंतर्गत डिव्हाइसशी कनेक्ट केले जातात। फोटो डायोडविषयी जाणून घेण्याआधी PN जंक्शन डायोड काय आहे ते जाणून घेऊया। PN जंक्शन डायोड हा 2 टर्मिनल असलेला सिलिकॉनचा एक तुकडा आहे। त्यातील एक टर्मिनल P प्रकारच्या मटेरियलसह तर दुसरा टर्मिनल N प्रकारच्या मटेरियलसह डोप केला आहे। सेमीकंडक्टर डायोडसाठी PN जंक्शन हा एक बेसिक कंपोनंट आहे। सेमीकंडक्टर डायोड केवळ एकाच दिशेने इलेक्ट्रॉनचा प्रवाह करतात, जे PN जंक्शन डायोड किंवा सेमीकंडक्टर डायोडचे मुख्य कार्य आहे। हे रेक्टिफायर म्हणून देखील वापरले जाऊ शकतात। PN जंक्शनमध्ये फॉरवर्ड आणि रिव्हर्स बायस अशा 2 प्रकारच्या बायस स्थिती असतात। फॉरवर्ड बायसमध्ये P एंड पॉवर सप्लायच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला तर N एंड निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेला असतो। फॉरवर्ड बायस डिप्लेक्शन लेअर कमी करतात आणि जंक्शनमधून करंटचा प्रवाह सुरू करतात। रिव्हर्स बायसमध्ये P एंड पॉवर सप्लायच्या निगेटिव्ह टर्मिनलला तर N एंड पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेला असतो। रिव्हर्स बायस डिप्लेक्शन लेअर वाढवतात आणि करंटचा प्रवाह बंद करतात। रिव्हर्स बायस कॉन्फिगरेशनमधील PN जंक्शन डायोड 400 nm ते 1000 nm या रेंजमधील लाईटसाठी सेन्सिटिव्ह असतात, ज्यामध्ये विजिबल लाईटचा समावेश होतो आणि म्हणूनच ते फोटो डायोड म्हणून वापरले जाऊ शकतात। तसेच ते सोलर सेल म्हणूनही वापरले जाऊ शकतात। PN जंक्शन फॉरवर्ड बायस कंडिशनचा वापर सर्व प्रकारच्या LED लाइटिंग ॲप्लिकेशनमध्ये केला जातो। PN जंक्शन बायसच्या व्होल्टेजचा वापर टेम्परेचर सेन्सर्स आणि रेफरन्स व्होल्टेज तयार करण्यासाठी केला जातो। फोटो डायोड एक प्रकारचा लाईट डिटेक्टर आहे, ज्याचा वापर डिव्हाइसमधील ऑपरेशनच्या मोडवर आधारित लाईटला करंट किंवा व्होल्टेजमध्ये रूपांतरित करण्यासाठी केला जातो। ते प्रकाशासाठी अत्यंत संवेदनशील असतात, म्हणून जेव्हा डायोडवर लाईट पडतो तेव्हा ते सहजपणे लाईटचे रूपांतर इलेक्ट्रिक करंटमध्ये करतात। उदाहरण बघूया। सोलर सेल एक फोटो डायोड आहे, जो सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करतो। तथापि सोलर सेल केवळ जास्त प्रकाशात कार्य करतात। काही फोटो डायोड हे लाईट इमिटिंग डायोडसारखे दिसतील। तुम्हाला या सत्राविषयी किती समजले आहे हे तपासण्याची वेळ आली आहे। डिजिटल मल्टीमीटरचा वापर करून LED टेस्ट करणे हा तुमचा पहिला टास्क आहे। हा टास्क करण्यासाठी तुम्हाला डायोड टेस्टिंगला एक डिजिटल मल्टीमीटर आणि एका LEDची आवश्यकता असेल। सामान्य मल्टीमीटर केवळ ॲम्पियर, व्होल्ट आणि OHM मध्ये मोजले जातात। LED लाईट तपासण्यासाठी डायोड सेटिंगवाला मल्टीमीटर निवडा। मल्टीमीटरच्या समोरील आउटलेटला लाल आणि काळ्या रंगाचे टेस्ट लीड्स जोडा।
लाल रंगाचा लीड पॉझिटिव्ह चार्ज असतो, काळा लीड निगेटिव्ह असतो आणि त्याला COM लेबल असलेल्या इनपुटमध्ये प्लग इन केले पाहिजे. काळ्या रंगाच्या प्रोबला कॅथोडशी आणि लाल रंगाच्या प्रोबला ॲनोडशी कनेक्ट करा. LEDच्या कॅथोड एंडला काळ्या प्रोबने स्पर्श करा, जो सहसा लहान प्रॉंग असतो. पुढे ॲनोडला लाल प्रोबने स्पर्श करा, जो लांब प्रॉंग असायला पाहिजे. लाल प्रोब जोडण्याआधी काळे प्रोब व्यवस्थित जोडले गेले आहेत की नाही याची खात्री करा, कारण जर कनेक्शन रिव्हर्स झाले तर त्यामुळे तुम्हाला अचूक रीडिंग्ज मिळणार नाहीत. ऑफ पोझिशनपासून दूर जाण्यासाठी मल्टीमीटरच्या समोरील डायल क्लॉकवाईज दिशेने म्हणजे घड्याळाच्या दिशेने फिरवा. तुमचा दुसरा टास्क आहे फोटो डायोडची टेस्ट करणे. हा टास्क करण्यासाठी तुम्हाला डायोड टेस्टिंगसह एका डिजिटल मल्टीमीटरची आणि एका फोटो डायोडची आवश्यकता असेल. आकृतीत दाखवल्याप्रमाणे सामान्य डायोड किंवा LEDच्या टेस्टिंगसारखे मल्टीमीटरला फोटो डायोड कनेक्ट करा. फोटो डायोडचे प्रोब आणि टर्मिनल्स जोडताना खबरदारी घ्या. LED आणि फोटो डायोडची एकत्रित टेस्ट करणे हा तुमचा शेवटचा टास्क आहे. हा टास्क करतेवेळी तुम्हाला मल्टीमीटर किंवा मिली व्होल्टमीटर, फोटो डायोड, योग्य करंट कंट्रोल रेझिस्टर असलेले LED, 6 व्होल्ट बॅटरी किंवा DC पॉवर सप्लाय आणि एका कंट्रोल स्विचची आवश्यकता असेल. LEDमधून निघणारा प्रकाश त्याच्या सेन्सिंग बाजूला पडेल अशी व्यवस्था करून फोटो डायोडची प्रत्यक्ष ऑपरेशनसाठी टेस्ट केली जाऊ शकते. दाखवल्याप्रमाणे LED आणि फोटो डायोड सर्किटमध्ये जोडा. सर्किट ऑन करा आणि मीटरवरील डिफ्लेक्शन किंवा रीडिंग व्हेरीफाय करा. आपण फोटो इमिटिंग इफेक्ट आणि प्रकाशाची संवेदनशीलता म्हणजे लाईट सेन्सिटिव्हिटी तपासण्यासाठी LED आणि फोटो डायोडची चाचणी या विषयावरील सत्राच्या शेवट पोहोचलो आहोत. या सत्रात आपण आत्तापर्यंत डिजिटल मल्टीमीटरबद्दल जाणून घेण्यास, फोटो डायोडचे वर्णन करण्यात आणि डिजिटल मल्टीमीटरचा वापर करून LED तपासण्याची प्रक्रिया समजावून सांगण्यात, फोटो डायोडची चाचणी म्हणजे टेस्ट करण्यात, तसेच एकत्रितपणे LED आणि फोटो डायोडची टेस्ट करण्यात सक्षम झाला असाल.